विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा। तसेच माननीय श्री नितीन भाऊ शेजवळ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नितीन भाऊ शेजवळ मित्रमंडळ शिर्डी, अमोल भाऊ खरात मित्रमंडळ शिर्डी शहर, झिंगा बॉयज ग्रुप आणि समस्त मित्रपरिवार शिर्डी। राहता शहरातील वीरभद्र व मायंबा यात्रा उत्सवात सुरुवात झाली असून राहता शहरातील श्री हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात सकाळी भजन, अभिषेक, श्री हनुमान चालीसा पठण, राहता शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महाआरती श्री वीरभद्र देवालय ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच नायब तहसीलदार पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली। गेल्या अनेक वर्षांपासून श्री हनुमान चालीसा सेवा मंडळाच्या वतीने हनुमान श्री पुरस्कार देण्यात आला। यामध्ये ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर, संतोष महाराज दीक्षित, सहाय्यक परिवाराचे मनोज पिपाळा, दीपक दंडवते, अरुण मोकळसर, सर्व गुड मॉर्निंग ग्रुप, चिरंजीवी, स्वराज निकाळे, निलेश तारगे, सूरज वाघ, राहुल दिघे, रामदास गमे या मान्यवरांना हनुमान श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या जयंती सोहळ्यानिमित्त गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ, सोपान काका सदाफळ, साहेबराव निधाने, सचिन बोठे, अनंत शास्त्री लावर, कैलास बापू सदाफळ, सुनील सदाफळ, डॉक्टर राजेंद्र पिपाडा, डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे, राजेंद्र वाबळे, राजेंद्र निकाळे, बंडूनाना वाबळे, सुहास वाबळे, प्रीतम शेठ पिपाडा, बाळासाहेब सदाफळ, अमोल झळके, सुरेश गाडेकर, दत्ता सदाफळ, सर्जेराव मते आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी श्री हनुमान चालीसा मंडळाचे अध्यक्ष दशरथ तुपे, राजेश अग्रवाल, पत्रकार किरण वाबळे, संजय शिंदे, प्रवीण तुपे, अनुराधा झळके, मीरा कुंभकर्ण, सुरेश देवारे, प्रणव लावर, ओम सोमवंशी, प्रेम खांडेकर, मयूर लुटे, समर्थ गायकवाड, दर्शन खांडेकर, वैभव कानकाटे, साई जाधव, आयुष सोनवणे, अथर्व जोशी, वैभव समवंशी, ऋषिकेश शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतलेत। सर्व राहता शहरवासियांना श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, माळंबा यात्रा व वीरभद्र महाराज यात्रेच्या श्री हनुमान चालीसा सेवा मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। आज श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा 6:25 संपन्न झाला। त्यानंतर मोठ्या संख्येने महिला, पुरुष व लहान बालकाची शोभायात्रा मिरवणुकी मार्गे संपन्न झाली। त्यानंतर या ठिकाणी सामूहिक मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा पठण, साईबाबांच्या 11 वचन होऊन व राहता शहर व परिसरातील सामाजिक धार्मिक काम करणाऱ्या व्यक्तींना हनुमान श्री पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं। त्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आलं। या कामी वीरभद्र सार्वजनिक देवालय ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विश्वस्त व राहता शहरातील ग्रामस्थ यांचं या ठिकाणी अनमोल असतं सहकार्य आमच्या श्री हनुमान चालीसा सेवा मंडळाला नेहमी लाभत असतं। या कार्यक्रमासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी आजच्या कार्यक्रमासाठी भरीवाची मदत केली, त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय हनुमान। आज श्री हनुमान जयंती चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती निमित्त या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला। त्यासाठी श्री हनुमान चालीसा मंडळाने 4-8 दिवसापासून एक अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन केलं, जे सालाबादप्रमाणे ते दरवर्षी करत असतात। आज मोठ्या संख्येने भाविक आलेत, त्यांनी या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सवामध्ये भाग घेतला आणि या ठिकाणी बजरंग बलींना नमन केलं। श्री हनुमान चालीसा मंडळ हे गेल्या अनेक वर्षापासून या राहता शहरामध्ये हनुमान भक्तीचा जागर करत असतात। विविध उपक्रम, सामाजिक उपक्रम, आदर्श उपक्रम असे ते राबवत असतात। नक्कीच त्या मंडळाचा आदर्श घेण्यासारखा आहे। मी आज या ठिकाणी हनुमान जयंतीच्या तसेच राहत्याच्या मायंबाच्या यात्रेच्या, वीरभद्र यात्रेच्या सर्वांना शुभेच्छा देतो। सालाबादप्रमाणे राहता शहरातील वीरभद्र हनुमान सेवा मंडळाच्या वतीने आज या शहरामध्ये सालाबादप्रमाणे हनुमान जयंती साजरी करण्यात आली। गेले 8 दिवस या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, मंडळाचे अध्यक्ष दशरथ तुपे हे विविध उपक्रम करत असतात। या राहत्या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये जे काही लोक सेवाभावी काम करतात त्यांना हनुमान श्री पुरस्कार दिला जातो। या ठिकाणी भव्य दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते। यासाठी राहत्या शहरातील सर्व जे दानशूर व्यक्ती ते सरळ हाताने मदत करत असतात। या शहरात खिचडीचा प्रसाद, दूध, लाडू आणि जिलेबी वाटप झालेले आहे। या सर्व कार्यक्रमामध्ये राहता शहरातील जे सर्व दानशूर व्यक्ती आहेत ते मदत करत असतात आणि सर्वांना या राहता मायंबा यात्रेनिमित्ताने, हनुमान जयंती निमित्ताने व वीरभद्र यात्रेनिमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो।
मानतो व तसेच आपापल्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करून राहता शहराचे नाव उज्ज्वल केले अशा सर्व सन्मानित मान्यवरांचे खूप खूप आभार व त्यांच्या पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो व आज तुमचे असेच मार्गदर्शन प्रेम व सहकार्य आम्हाला या हनुमानचरणी प्रार्थना करतो। आणि आजचा जो यशस्वी कार्यक्रम आहे ज्यांच्या प्रयत्नाने पार पडला असे आमचे दशरथ काका तुपे। दशरथ काका हे आम्हा सर्वांवर धार्मिक व सामाजिक संस्कार व्हावे यासाठी दर शनिवारी हनुमान चालीसा पठण घेतात। दशरथ काका हे इतरही सामाजिक उपक्रमाविरत राबवत असतात। दशरथ काकांना आमच्या सर्वांसाठी संस्कार घडविणारे चालते बोलते ज्ञानपीठ म्हटले तरी वावगं ठरणार नाही। दशरथ काकांच्या हातून ही सेवा अविरत चालू राहो यासाठी हनुमानचरणी प्रार्थना करतो की त्यांना निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो। तसेच मागच्या वर्षी मला डॉक्टर दशरथ काकांनी एक आव्हान केलं होतं की मला सगळ्यात जास्त ज्याची गरज आहे म्हणजे मोबाईल, कारण की माझं YouTube चॅनल आहे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी आव्हान केलं। तर त्या आव्हानाला प्रतिसाद देत आमच्या राहता शहराचे माजी नगर अध्यक्षा सौ ममता भावी पिपाडा व डॉक्टर राजेंद्रजी पिपाडा यांनी मला एक अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध करून दिला। त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो व आपल्या राहता शहराचे श्री वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य येथे उपस्थित राहिलात त्यामुळे श्री वीरभद्र ट्रस्ट आणि हनुमान चालीसा मंडळाच्या वतीने तुम्हा सर्वांना हनुमान जन्मोत्सव श्री वीरभद्र महाराज यात्रा व श्री मायंबा महाराज यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा देतो। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।